नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात की रमा अक्षय या दोघांमध्ये चॅलेंज लागलेले असते. रमा आणि अस्मितची जोडी असते आणि रेवा अक्षयची गरबा खेळण्यासाठी. तेव्हा मात्र जज कोण राहील हे निवडण्यासाठी रमा म्हणते की ह्यावेळेस मात्र जज 2 राहतील. अक्षय विचारतो की का 2 असतील. तेव्हा रमा म्हणते की मी पक्षपात नाही होऊन देणार, त्यामुळे एक जज तुमच्याकडून असेल आणि एक जज मात्र माझ्याकडून. तेव्हा अक्षय म्हणतो की चल, माझा जज ठरलेला आहे, तो म्हणजे अभ्याकडे बोट करतो. तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे आणि माझ्याकडून रमाकांत काका असतील. तेव्हा काका म्हणतात आहे जज तर जज. तेव्हा रमा लगेच त्यांना डन करते. तेव्हा अक्षय हळूच रेवाला म्हणतो की अगं रेवा, काही काळजी करू नकोस, अभय आपला जज आहे. रेवा मात्र खूपच खुश होते आणि अभि रागाने मात्र रेवाकडे बघत असतो. रेवाचे अभिकडे लक्ष जाते. तेव्हा न बघितल्यासारखं रेवा मुद्दाम करते आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात होते. रेवा आणि अक्षय एकमेकांसोबत गरबा खेळायला सुरुवात करते. तेव्हा अक्षय मुद्दाम रेवा बरोबर असे जे काही खेळण्याचे नाटक करतो की त्याला काही येत नाही. तेव्हा ही आपल्या हातातील दांडिया मागे धरते आणि तिकडे तोंड वळवते. तेव्हा अक्षय जोराने तिला मारण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा अक्षयला खूप राग येत असतो आणि तेव्हा रेवा ही मुद्दाम त्याला शिकवण्याचा प्रयत्न करत असते. अस्मित आणि रमाला तर खूप हसू येत असते. तेव्हा काका म्हणतात की अरे अभि, नेक्स्ट राऊंड करायचा का. तेव्हा अभि म्हणतो की नाही बाबा, थांबा, मला अजून थोडंसं बघून द्या. तेव्हा काका थोडा वेळ थांबून लगेच म्हणतात की नेक्स्ट राऊंड. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे काका, आत्ता सुरुवात झाली होती. तेव्हा काका म्हणतात की नाही, नेक्स्ट राऊंडला सुरुवात होईल, चला लवकर. तेव्हा अक्षय चिडून रेवाला म्हणतो की काय ग रेवा, तुला मला व्यवस्थित शिकवता नाही आले का. रेवा म्हणते की अरे अक्षय, तुला जमत नाही का अक्षय. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही जमत, एकतर ह्या कपड्यामध्ये इतके अवघडल्यासारखे होते. तेव्हा काका म्हणतात की आता नेक्स्ट टाइम आहे रमा आणि अस्मित. तेव्हा रमा तर खुश होऊन अस्मितला म्हणते की अस्मित अरे चल चल. तेव्हा रमा आणि अस्मित खूपच छान हे आपल्या हातामध्ये दांड्या घेऊन गरबा खेळण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी छान असा तो गरबा खेळत असतात. तेव्हा जान्हवी सुद्धा खुश होऊन म्हणते की अरे बेबी, अस्मित तर खूपच छान नाचतोय. तेव्हा आनंद म्हणतो की हो हो. तेव्हा सर्वजण खूप खुश होऊन त्या दोघांकडे बघत असतात. परंतु अक्षय मुद्दाम रेवाला म्हणतो की अगं, त्या दोघांमध्ये परंतु रोमांस नाही आणि पग आता आपणच जिंकणार आहे, बघतच राहा. पग ना एकत्र एकटेच नाचतात ते. तेव्हा रमा आणि अस्मित खूपच छान नाचायला सुरुवात करतात. तेव्हा अभि सुद्धा खुश होतो आणि परत म्हणतो की चला आता पहिलं कपल्स पुन्हा गरबा खेळण्यासाठी या. तर अक्षय रेवा पुढे येतात. तेव्हा रेवा आणि अक्षय पुढे येतात आणि गरबा खेळायला अशी सुरुवात करतात. ते अक्षय अशी रेवाची जिरवतो आणि असं इकडे तिकडे तो असा नाचण्याचा प्रयत्न करत असतो. रेवा तर खूपच वैतागते. अभि मात्र खूप रागाने रेवाकडे बघत असतो. अक्षय असे नाचतो की जसे त्याला काही नाचता येत नाही. तेव्हा लगेच काका म्हणतात की चला आता नेक्स्ट म्हणजे रमा आणि अस्मित. रमा तर इतकी खुश होते आणि अस्मितला म्हणते की अस्मित अरे चल चल. तेव्हा रेवाचा इतका जळफळाट होतो आणि ती अक्षयच्या पायावर रागाने पाय देते. तेव्हा अक्षय चिडतो, अगं काय ग बावळट, पायावर कशाला पाय देतेस असे म्हणतो. तर रेवा ही खुणावून अक्षयला अस्मित आणि रमाकडे दाखवते. तेव्हा अक्षय एकटक रमाकडे बघत असतो आणि तोच रमाबरोबर गरबा खेळतोय असे त्याला समोर दिसते आणि रमाबरोबर छान असा तो मस्त डान्स करत एकमेकांच्या मिठीत येऊन आणि एकमेकांच्या तालामध्ये मग्न होऊन ते एकमेकांबरोबर गरबा खेळत आहे असे त्याला भास होतो आणि तो पूर्णपणे रमाच्या या गरबा खेळण्यात सामावून गेलेला असतो, भारावून गेलेला असतो. त्याला कशाचेही भान राहिलेले नसते. दोघे अगदी रोमांटिक होऊन हा गरबा खेळत असतात. अगदी रोमांस या दोघांमध्ये दिसत असतो. रमा सुद्धा खूप खुश असते आणि अक्षय सुद्धा खूप खुश असतो आणि तेवढ्यात काका म्हणतात की बाद झाले आणि तेवढ्यात अक्षय आपल्या स्वप्नातून बाहेर येतो आणि जागा होतो. समोर पाहतो तर अस्मित आणि रमा एकमेकांबरोबर गरबा खेळत असतात. तर काका म्हणतात की चला आता बाजूला हा, बाद झाले. तेव्हा रेवा ही अक्षयला ओढतच गरबा खेळण्यासाठी परत घेऊन येते. अक्षय मात्र लंगटण्याचे नाटक करत असतो. तर रमा अस्मितला खुश होऊन म्हणत असते की काय अस्मित, मस्त झाले ना. अस्मित म्हणतो की हो हो, खरंच खूपच छान. रमा म्हणते की हो खूपच छान
आपला डान्स झाला. रमा मुद्दाम अस्मित बरोबर ती खूप खुश आहे असे अक्षयला दाखवत असते. अक्षय मात्र इकडे रेवा बरोबर काही दांडिया खेळायला तयार नसतो आणि तो मुद्दाम इकडे तिकडे एरझऱ्या मारत असतो. रेवा तर खूप वैतागून जाते. रेवा म्हणते की अक्षय अरे काय काय चाललंय तुझे हे नेमकं. तेव्हा अक्षय म्हणतो सॉरी. तेव्हा रेवा म्हणते की अरे आपल्याला गोल गोल खेळायचे. तेव्हा आनंद म्हणतो की अरे भाई एकदम असा कसून व्हायला हवे. तेव्हा अक्षय इतका नाटक करत असतो की इकडे तिकडे आपल्या पायाखाली तो दांडिया मारून घेत असतो. रेवा तर खूपच वैतागते आणि अक्षय जोरात आई ग असे सुद्धा ओरडत असतो आणि जोरात टिपरी त्याला लागली असे नाटक सुद्धा करतो. लगेच बाजूला जाऊन बसतो. तेव्हा रेवा तर खूपच वैतागते कारण तिला अक्षय सोबत तर दांडिया खेळायचा असतो, परंतु अक्षय मात्र काही तिला ते व्यवस्थित करून देतच नाही आणि ती पूर्णपणे वैतागून जाते कारण अक्षयची तर रेवा बरोबर दांडिया खेळण्याची इच्छाच नसते. रमा आणि अस्मितला खूप हसू येत असते आणि अभि बाकी सर्वजण सुद्धा अक्षय आणि रेवाची ती गंमत बघून खूप हसतात. तेव्हा अक्षय मुद्दाम रेवाला म्हणतो की अगं रेवा मला तर खूप लागले, तू पूर्णपणे माझी वाट लावली. तेव्हा रेवा जोरात ओरडते की शट अप. तर अक्षय म्हणतो की अगं रेवा तू पूर्णपणे माझी वाट लावून ठेवली, तुला व्यवस्थित खेळता येतच नाही. तर रेवा म्हणते की काय अक्षय मला येत नाही. अरे अक्षय तुलाच व्यवस्थित खेळता येत नाही, बघितलेस तू माझ्याबरोबर कसा खेळत होता. तेवढ्यात अस्मित आणि रमा पुन्हा डान्स करायला पुढे येतात. तेव्हा रमा आणि अस्मित खूप छान प्रकारे दांडिया खेळत असतात आणि अक्षय अगदी खुश होऊन त्या दोघांकडे बघत असतो आणि घरातील सर्वजणांना सुद्धा अस्मित आणि रमाचा तो दांडिया म्हणजे गारबा खूपच आवडतो. तेव्हा ते इतके गारबा खेळण्यासाठी मग्न झालेले असतात तर काका ओरडतात की काका म्हणतात की रमा अस्मित बास करा टाइम झालेला आहे. तेव्हा जान्हवी सुद्धा ओरडते की रमा. तेव्हा अस्मित आणि रमाचा डान्स खूपच सर्वांना आवडतो. अक्षय तर एकटक त्यांच्याकडे बघत असतो. जान्हवी धावतच येते आणि रमाला मिठी मारत म्हणते अगं रमा खरंच खूप छान डान्स केला तू. रमा तर खूपच खुश असते आणि अस्मित सुद्धा. सर्वजण त्यांच्या या डान्सला टाळ्या वाजवतात. रेवाचा मात्र खूपच जळभाट होत असतो. तेव्हा काका रमा आणि अस्मितला म्हणतात की अरे अस्मित तू वाटलं नव्हतं इतका छान डान्स करशील. तेव्हा आनंद म्हणतो की चला मग आता विनर आहे तो अनाऊन्स करा. तेव्हा काका म्हणतात की अरे त्याची काय गरज आहे. एवढं सर्व बघितल्यानंतर सीमा आणि आनंदला तर गालातल्या गालात खूप हसायला येत असते. तेव्हा अभि म्हणतो की हो आपण तर सर्वांनी बघितलं की एक कपल एक राऊंड संपेपर्यंत नाचू सुद्धा शकलं नाही. तेव्हा अक्षय मुद्दाम तोंड वाकडे करतो आणि खूप दुखतंय असे नाटक करतो. तेव्हा अभि पुन्हा म्हणतो दुसरे कपल आपण बघितले की राऊंड मध्ये संपले तरी नाचतच बसलेत अगदी बेभान होऊन. तेव्हा रेवाचा तर खूपच जळपाट होतो. तेव्हा बाबा विनर कोण आहे ते तुम्हीच सांगा. तर रमा खूपच खुश असते. तर काका म्हणतात की या गर्भाचे विनर आहेत रमा आणि अस्मित. तेव्हा रमा खूपच खुश होते आणि अक्षय सुद्धा खूप खुश होतो. तेव्हा रेवाचा रे इतका जळभाट होतो आणि ती म्हणते की नाही नाही ही तर चिटिंग आहे. तेव्हा रमाला रेवाचा खूपच राग आहे. तेव्हा अभि विचारतो की काय ग रेवा कोणी चिटिंग केली, जजने. तेव्हा सीमा सुद्धा अगदी खुश होऊन म्हणते की अगं रेवा कधी कधी हारणं सुद्धा हे पचवावं लागतं. तेव्हा रेवा म्हणते की नाही अजून एक राऊंड तर व्हायलाच हवा. तेव्हा अक्षय डोक्याला हात लावतो आणि रेवाला म्हणतो की काय अजून एक मला तर लंगडी घालावी लागेल. तेव्हा रेवा अक्षयला शांत राहायला सांगते. तेव्हा सर्वांना म्हणते की मला हे मान्य नाही. तेव्हा रमा म्हणते की अगं रेवा तुला हे मान्य करावेच लागेल. आम्ही अगोदरच म्हटलं होतं की आम्ही बाहेर गरबा खेळण्यासाठी जातो, परंतु अक्षय भाऊजींनी मात्र आम्हाला आग्रह करून थांबवलं. आता आम्ही जिंकलो तर जिंकलो हे मान्य कर ना. तेव्हा रेवा लगेच अक्षयवर खूप चिडते. अक्षय बघितलेस का हे सर्व तुझ्याच मुळे झाले, नाहीतर आपण जिंकलो असतो. तेव्हा अक्षय म्हणतो की सॉरी अगं रेवा सॉरी. तेव्हा रमा म्हणते की अगं रेवा तू असे काय करते, मी अगोदरच सांगितले होते तुला चांगले नाचेल तो नाही जिंक. म्हणजे जोडीमध्ये स्पर्धा लागलेली आहे की दोघांमध्ये सामंजस्य हवं, केमिस्ट्री असायला हवी. आमची मात्र होती अस्मित आणि माझ्यामध्ये. तुमच्या दोघांमध्ये मात्र ती काही केमिस्ट्री नव्हती. हे तू मान्य कर, कशाला उगाच चिटिंग करतेस. तेव्हा रेवाचा सर्वांसमोर पोपट बनतो आणि जान्हवी अक्षय यांना तर खूप आनंद होत असतो रमा जे काही बोलत असते ते. तेव्हा रमा अस्मितला म्हणते की चल अस्मित आपण बाहेर गरबा खेळण्यासाठी जाऊयात. अस्मित म्हणतो की हो हो. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही नाही आणि त्या दोघांना थांबवतो आणि काय कुठे चालला असे विचारतो आणि अस्मित म्हणतो की अरे बाहेर खेळण्यासाठी चाललो. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही जायचे,
हे माझं घर आहे त्यामुळे ऐकावे तर लागेल. मला एक अनाउन्समेंट करायची आहे. म्हणून अक्षय लंगडण्याचे नाटक करून उठतो आणि स्वतःला सावरतो. तेव्हा अक्षय लगेच सर्वांसमोर सांगतो की मला अशी अनाउन्समेंट करायची आहे की परवा म्हणजे दसऱ्याच्या दिवशी रेवा आणि माझा साखरपुडा होणार आहे. ते ऐकून तर रेवाला आनंद तर होतो, परंतु रमाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. कारण रमाला वाटतं की हे सर्व खरं आहे म्हणून. घरातील बाकी सर्वांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो की अक्षय नेमकं हे काय बोलतोस. रेवा तर इतकी खुश होते आणि ती लगेच अक्षयच्या मिठीत येते आणि त्याच्या पायावर पाय देऊन उड्या मारत असते. अक्षय जोरात किंचाळतो की काय ग, अगं पायावर पाय देते तरी सुद्धा तू लक्ष देत नाही. रेवा सॉरी म्हणते आणि इतकी खुश असते तर अभि तिच्याकडे रागाने बघत असतो. रमाला तर खूप वाईट वाटते. तेव्हा रमा मुद्दा म्हणते की हे कसे शक्य आहे, आपलं सर्व तर एकाच मंडपात करायचं ठरलेलं आहे, पण आमची मात्र अजून काही तसे ठरलेले नाही आणि तयारी सुद्धा नाही. हो की नाही अस्मित, आपली काही तयारी झालेली नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की मग तो तुमचा प्रश्न आहे. मी मात्र अनाउन्समेंट केलेली आहे की तुम्हाला काय तयारी करायची असेल ते तुम्ही करू शकता. सर्व काही एका मंडपात होईल हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेले होते. तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय, पण असे अचानक तू कसे हे ठरवले. तेव्हा अक्षय म्हणतो की काही नाही, माझं ठरलेलं आहे आणि तेच होणार. तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे, आमचं सुद्धा ठरलेलं आहे की अस्मित परवा आमचा साखरपुडा आहे. तेव्हा मात्र अक्षयची तर धान उडते. तेव्हा सर्वजण धक्क्याने रमाकडे बघत असतात, परंतु सर्वांना वाईट वाटत असते. रेवा तर इतकी खुश होते आणि ती आनंदाने उड्याच मारत असते. अस्मित रमाला म्हणतो की काय परवा, अगं असं काही आपलं ठरलेलंच नाही. तेव्हा रमा म्हणते की अरे अस्मित, तारीख आता ठरलेली आहे त्यामुळे माघार काही घ्यायची नाही. तेव्हा अभि रमाकडे बघत असतो की रमा सुद्धा असे का बोलत असेल. तेव्हा अस्मित म्हणतो की अगं रमा ऐकून घे, कधी करायचे, कुठे करायचे, वेळ काळ अजून काही ठरले नाही आणि तू लगेच म्हणते की ठरले असे कसे. रमा म्हणते की अरे अस्मित, काही गरज नाही काही ठरवण्याची, तू फक्त एक काम कर, तुझ्या घरच्यांना माझ्याकडे घेऊन ये, आपण सगळं काही तिकडेच ठरवूयात. रमा अगदी खुश असल्यासारखं अस्मितलाही सांगत असते आणि हे सर्व ती अक्षयला जाळण्यासाठी करत असते. अक्षय शेर तर ती 1.25 शेर बनून हे सर्व काही अक्षयला दाखवत असते. अक्षय मात्र फक्त बघत असतो आणि ऐकत असतो. रमा अस्मितला म्हणते की आपण तिकडे साखरपुडा सुद्धा करूयात. तेव्हा सर्वजणांना आणखीन धक्का बसतो आणि सर्वजण रमाकडे बघू लागतात, परंतु रेवा मात्र ही उड्या मारायला सुरुवात करते आणि हो बेस्ट असे खुशून म्हणत असते. तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात. अक्षयला तर खूप राग येतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वती आजी ही खूप दिवसापासून गावाला गेलेली असते आणि ती सकाळी सकाळी घरी येते. रेवा तिची बॅग घेऊन आत येते आणि आई आजीला म्हणते की वेलकम टू होम. आणि आई आजी, बरं झालं तुम्ही आलात, मी तुम्हाला खरंच खूप खूप जास्त मिस केलं. तेव्हा आजी विचारते की का ग, काय नवीन पराक्रम केलास की काय. तेव्हा रेवा म्हणते की नाही आजी, उद्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी अक्षय आणि मी एंगेजमेंट करतोय. फायनली आमचे लग्न होऊन आम्ही एकत्र येतोय. तेव्हा आजी ते ऐकून खुश होते आणि काय रेवा, दसऱ्याच्या दिवशी आणि यावेळीचा दसरा मात्र 3.5 मुहूर्तापैकी एक आहे, छान झालं. तेव्हा रेवा म्हणते आई आजी, पण हे इतके फास्ट झाले आणि त्यामुळे माझी काही तयारी तर झालेली नाही. तेव्हा आजी म्हणते की अगं, म्हणून नेहमी मी तुला सांगत असते, लवकर काहीतरी ठरवा, मुहूर्त काढा, तारीख काढा आणि सर्व काही तयारी सुद्धा लवकर होते, पण माझं कोण ऐकतं. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करायचे असते. म्हातारी काय बोलत असते म्हणून तुम्ही मला उडवून टाकत असतात. तेव्हा रेवा म्हणते की आई आजी, खरंच तसे काही नाही, मी सुद्धा खूप अगदी पहिल्यापासून सांगत होते, परंतु तेव्हा माझं सुद्धा कोणी ऐकायला तयार नव्हते आणि आता हे सर्व मात्र अगदी पटापट होते. मला काही तयारी करण्यासाठी वेळ तर नाही मिळत. तेव्हा आजी विचारते मग काय ग, साखरपुडा पुढे ढकलायचा असे तुला वाटते का. तेव्हा रेवा म्हणते की नाही, असे नाही, असे करायचे नाही, जे चालले ते चांगले चालू आहे. तेव्हा आजी म्हणते की मग आता रडारड सुरू करायची नाही, वेळ नाही ना, मग लवकर तयारी लाग, अगदी पटकन. तेव्हा रेवा म्हणते की हो हो आणि जायला निघते. तर आजी म्हणते की रेवा, अगं त्या रमाची सर्व तयारी झाली का असे विचार. तेव्हा रेवा म्हणते की आई आजी माहिती नाही, परंतु तिने तुझ्या कुवतीप्रमाणे तयारी तर केलीच, मी तिला नाही विचारले. तेव्हा आजी म्हणते की जाऊन दे, आपल्याला तिचं काय करायचं, ती या घरातून बाहेर जाते तेच आपलं नशीब आहे. तेव्हा आई आजी रेवाला म्हणते की चल आतमध्ये बॅग घेऊन येतेस का. रेवा म्हणते की हो हो आणि त्या दोघी आतमध्ये जातात.
त्यानंतर इकडे रमा काही कपड्यांच्या घड्या घालत असते आणि अक्षय तेथे रूममध्ये येतो आणि रमाला म्हणतो की रमा, तेव्हा रमा विचारते की आता तुम्हाला नेमकं काय बोलायचंय. तेव्हा अक्षय रमाकडे एकटक बघत असतो. तेव्हा रमा अक्षयकडे बघत मनात म्हणते की अहो आता तरी बोला, मनातील जे काही आहे ते मला सांगा, की म्हणा की रमा तू हा साखरपुडा करू नको, तू माझी बायको आहेस, म्हणा काहीतरी. म्हणून रमा अक्षय केव्हा बोलतो याची वाट बघत असते. तेव्हा अक्षय मात्र, रमा मला फक्त तुला इतकंच विचारायचे की रमा खरंच तू हा साखरपुडा करण्यासाठी तयार आहेस का. नाही रमा, तुला काही घाई नाही, जरा विचार कर आणि मग तू त्याचे उत्तर दे. आणि जर तुला नाही म्हणायचे असेल तर तू नाही सुद्धा म्हणू शकते. तुला आणखीन विचार करून काही बोलायचे असेल तरी सुद्धा रमा तू बोल, तुझ्या मनात जे काही आहे ते सांग. तेव्हा रमा म्हणते की अहो नाही म्हणण्याचा प्रश्न कुठे येतो, तुम्ही तर माझ्यासाठी मुलगा शोधलेला आहे आणि तो मुलगा मला आवडलेला आहे. रमा सुद्धा अक्षयला काही मनातील खरं सांगत नाही. जोपर्यंत अक्षय बायको म्हणून तिला म्हणत नाही हक्काने, तोपर्यंत रमा सुद्धा हे अक्षयला सांगायला तयार नसते. आणि अक्षय सुद्धा जोपर्यंत रमा त्याला हक्काने नवरा मानत नाही, म्हणत नाही आणि सर्वांसमोर हे हक्काने सांगत नाही, तोपर्यंत तो सुद्धा सांगायला तयार नसतो. शेवटी एकमेकांच्या मनात काय हे जाणून घेण्याचा ते दोघे सुद्धा प्रयत्न करत असतात. तेव्हा अक्षय पुन्हा तिला विचारतो की रमा खरंच तुला असे वाटते. तेव्हा रमा म्हणते की हो, अस्मित खरंच खूप चांगला मुलगा आहे, साधा भोळा आहे, प्रेमळ आहे, स्वच्छंद आहे, अगदी चांगला मुलगा आहे. तसतसे अक्षयला आणखीन वाईट वाटत असते. तेव्हा रमा पुढे म्हणते की एक गोष्ट म्हणजे अस्मित माझ्याशी कधीही खोटं नाही बोल, माझ्यापासून तो काही लपवून ठेवणार नाही. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की उद्या अस्मित आणि माझे लग्न झाल्यानंतर अस्मित दुसऱ्या कोणाकडे बघणार सुद्धा नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कितीही महत्वाचे असो, कितीही टोकाचे असो, तो मला विश्वासात घेईल. आणि हेच बघा आजचीच गोष्ट आहे, साखरपुड्याला कुठले कपडे घालायचे हे सुद्धा त्याने मला विचारले. आणि तसतसे अक्षयला आणखीन वाईट वाटत असते. तेव्हा रमा म्हणते की त्याला एफडी सुद्धा करायची होती, ते सुद्धा त्याने मला विचारूनच केले आणि सर्व काही मला सांगितले. आणि तुमचीच अशी इच्छा आहे की मी भूतकाळ विसरून आयुष्यामध्ये पुढे जायला हवे, आयुष्यामध्ये मूव्ह ऑन व्हायला हवे. आणि हा जो काही मी निर्णय घेतलेला आहे अगदी तो मनापासून घेतलेला आहे आणि तो निर्णय सुद्धा अगदी बरोबर आहे. हा निर्णय घेतल्यानंतर खरंच मला खूप छान वाटते. इतक्या दिवस मी खरंच खूप विचार करत होते की भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी माझ्यासोबत घडल्या त्या का घडल्या असेल. नातं टिकवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न केला, घरातील लोकांचे मन जिंकण्याचा मी प्रयत्न केला, परंतु ते तर कधीच शक्य झालेच नाही. त्याचे कारण मला आज कळते. अक्षय मात्र शांत उभा असतो. नेमकं त्याला आता काय करू आणि काय नाही हे नाही समजत, तो इतका हर्ट होतो. तेव्हा रमा पुन्हा पुढे म्हणते, माझी स्वप्न आणि माझ्या अपेक्षा खरंच खूप साध्या आहेत आणि अस्मित सुद्धा अगदी तसाच आहे, अगदी माझ्यासारखा. आणि तुमच्या शब्दात या माझ्या स्टँडर्डला साजेसा असा आहे. खरंच तुमचं जग खूप वेगळं आहे आणि तुम्ही मोठी माणसं आहात. तुमच्या डील्स ह्या लाखो करोडच्या असतील. तुमचे तत्व वेगळे आहेत. ऑफिस मधून आल्यानंतर बायकोला कुठल्या गोष्टी सांगायच्या, तिच्यापासून कुठल्या गोष्टी लपवायच्या याचे ठोकताळे तुमचे वेगळे असतील. पण माझ्यासाठी सहजीवन म्हणजे विश्वास. आणि अस्मित सुद्धा अगदी तसाच आहे, अगदी हवा तसा. मला सुद्धा अस्मित खूप आवडला, मनाने सुद्धा आणि रूपाने सुद्धा. तेव्हा अक्षय इतका नाराज होतो, तो काही न बोलता फक्त मनात विचार करतो की रमा मी हे सर्व का बोलतो तुला, हे सर्व का करतो आणि कशासाठी करतो हे तुला काहीच कळत नाही. तुला समजवण्याचा मी खूप प्रयत्न करतो परंतु तू मात्र काही समजून घेतच नाही, असे बोलून तो रमाला ऑल द बेस्ट करतो. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये शशिकांत आणि आजी मात्र खूपच खुश असतात कारण त्यांचं मिशन हे सक्सेसफुल झालेले असते. म्हणजे अक्षय आणि रेवा यांची एंगेजमेंट ही सक्सेसफुल होणार आहे असे वाटत असते. आजी असे स्वप्न बघत असते की अक्षय रेवाला रिंग घालणार. तेव्हा मात्र अक्षय रेवाला म्हणजे अंगठी हातात घालतो. रेवा तर खूपच खुश असते. त्यानंतर अस्मित हा रमाला म्हणतो की हात पुढे कर, मी तुझ्या हातामध्ये रिंग घालतो. तेव्हा रमाने मात्र आपल्या त्या बोटाला बँडेज लावलेले असते. अस्मित विचारतो की अगं रमा हाताला काय झाले म्हणजे तुझ्या बोटाला. तेव्हा रमा म्हणते की स्वयंपाक करताना भाजले. तेव्हा अक्षयचे रमाकडे लक्ष जाते. तेव्हा अक्षयने सुद्धा रेवाने आपल्या हातामध्ये अंगठी घालू नाही म्हणून एक प्लॅन केलेला असतो. त्याने सुद्धा आपल्या पूर्ण हाताला बँडेज बांधलेले असते. रेवा अक्षयला म्हणते की अक्षय पुढे हात दे. अक्षय आपला तो हात पुढे करतो. तेव्हा अक्षय मुद्दाम म्हणतो की बॉक्सिंग करताना माझा हात सुजला. तेव्हा अक्षय तिच्याकडे रागाने बघत असतो आणि बोट काय, मी तुला थोडीशी सुद्धा अंगठी घालण्यासाठी जागा माझ्या आयुष्यात देणार नाही. तेव्हा रमाचे लक्ष अक्षयकडे जाते. अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघत असतात. अक्षय मनात रमा
रमाकडे बघत म्हणतो की फक्त माझ्यावर रमाचा हक्क आहे. रमा सुद्धा इकडे मनात म्हणते की माझं सर्व अख्खं जग फक्त तुमचं आहे, फक्त मी तुमचीच होऊ शकते, बाकी कोणाची नाही. तेव्हा दोघे अगदी रोमांटिक होऊन एकमेकांकडे